मित्रांनो, आता राज्यामध्ये घरकुलपासून कोणीच वंचित राहणार नाही आहे. सर्वांना घरकुल हे मिळणार आहे मित्रांनो. घरकुलच काय तर मित्रांनो, तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर जागासुद्धा तुम्हाला मुफ्तमध्ये दिली जाणार आहे मित्रांनो. असा शासन निर्णय जी-आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो. त्या जी-आरबद्दलच आपण बोलत आहोत. या जी-आरमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कुणाला घरकुल भेटणार आहे, कधी भेटणार आहे, जागा नसेल तर कशी भेटणार आहे, हेच आपण या जी-आरमध्ये पाहत आहोत. तर सर्वात पहिले हेडिंग पाहून घ्या. राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्याबाबतचा हा जी-आर आहे. जी-आर दिनांक तुम्ही पाहू शकता 1 जानेवारी 2025 चा जी-आर आहे. तर डायरेक्टली आपण प्रस्तावना न वाचता मित्रांनो डायरेक्टली शासन निर्णय आपण पाहणार आहोत. तर शासन निर्णय पाहत असताना सर्वात पहिलं पाहून घ्या, सर्वांसाठी घरे. तर या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्याबाबत जी-आर काढण्यात आलेला आहे. तर महाआवास अभियानांतर्गत तुम्हाला हे घरकुल भेटणार आहेत. तर थोडंसं खाली येऊन पाहूयात. तर आपण आता भूमिहीन ज्यांना जागा नाही आहे त्यांच्यासाठी आपण बोललो होतो. तर तुम्ही इथे पाहू शकता भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे. सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत तुम्हाला जागा ही दिली जाणार आहे.